नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद शिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, महापारेषण विद्युत सहाय्यक या एक्झामसाठी जितकेही मुलं प्रिपेअर करतात आहे ना, त्यांची धडपड मी बघतोय. पण या सगळ्या धडपडीमधून जितकेही सेशन लाईव्ह चालू आहे, जितक्या मुलांनी वेगवेगळे कोर्सेस बाय केलेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी मुलं सध्या करतात आहे. पण अल्टिमेटली स्वतःला मध्ये एक प्रश्न विचारत चला, की या सगळ्या प्रयत्नाला यश मिळणार आहे का? हा क्वेश्चन मी याच्याकरता विचारतोय कारण पेपर IBPS पॅटर्न सेट होणार आहे. आपण आज जो अभ्यास करतोय, आपण आज जे क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय, ह्या प्रॅक्टिसचा माझ्या फायनल एक्झामला जोही पेपर सेट होईल त्याला फायदा होतोय का? हा प्रश्न जर स्वतःला विचारला नाही ना, तर सिलेक्शन समोर प्रश्नचिन्ह असेल, है ना? विषय गंभीर आहे, पण बोलायचं कारण याच्या मग बोलायचं कारण हे की तुम्ही बरोबर ट्रेन पकडली आहे का, है ना? की ट्रेनची पाटी वेगळी बघितली आणि बसले वेगळ्याच ट्रेनमध्ये. या जाणाऱ्या ट्रेन म्हणजे दररोज होणारे वेगवेगळे सेशन्स, तुमच्याकडे असणारे वेगवेगळे कोर्सेस आणि भरपूर साऱ्या गोष्टी या ट्रेन्स असतात. जर तुम्ही याच्यापैकी कोणत्याही चुकीच्या ट्रेनमध्ये चढले आहात तर सावध करण्यासाठी आलोय. राईट आहे. मी कोणताही कोर्स घेऊन आलो नाहीये, है ना? त्याच्यामुळे काही प्रकारचं प्रमोशन नाहीये, पण एक अप्रोच घेऊन आलोय की मला सिलेक्शन जर हवं असेल तर मी कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, तर त्याची थोडी अनालिसिस देतोय. बघा, पेपर सिम्पली दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो. एक असतो तुमचा टेक्निकल सेक्शन, ज्याला मी 110 मार्क्स बोलतो, आणि एक नॉन टेक सेक्शन असतो, ज्या नॉन टेकचं वेटेज बाळांनो तुम्हाला 40 मार्क्स असतं. बरोबर आहे. या दोघांसाठी सगळी धडपड चालवणार आहे आणि ही आयुष्याची तुमची एक लढाई तुम्हाला 2 तास लढायची आहे ना. 2 तास. मी 2 तास म्हणण्यापेक्षा ना 120 मिनिटं बोलतो, है ना? कारण सगळे लोक टेक्निकल नॉन टेक्निकल विषय बोलतात आहे. हा विषय कुठेतरी निघत नाहीये की माझं जे प्रिपरेशन चालू आहे ते किती अँगलने बरोबर आहे, किंवा ते माझं सिलेक्शन करून देण्यासारखं आहे की नाही, या विषयावर आज बोलणार आहे. या टेक्निकल मध्ये जे 110 मार्क्स आहे ना बाळांनो, याची गॅरंटी मी ऑलरेडी तुम्हाला याच्यावर घेतलीये. ही गॅरंटी मी रेकॉर्डेड मध्ये पण घेतो, लाईव्ह मध्ये पण घेतलीये. जर तुम्ही माझे डेली लाईव्ह सेशन बघत असणार ना, तर ह्या 110 मार्काचे म्हणजे तुम्हाला जवळजवळ परीक्षेला 50 क्वेश्चन फॉर्म होणार आहे. हे 50 क्वेश्चन जर नीट बघितलं ना, तर मी याची अनालिसिस ऑलरेडी दिली होती. एक पडतो तुमचा मेजर सेक्शन, ज्याच्यामध्ये मी मेजरमेंट, इलेक्ट्रिकल मशीन, है ना, नंतर तुमचा पॉवर सिस्टम, है ना, हे 3 टॉपिक जे आहे ना, आणि एक रिले म्हणून जो टॉपिक आहे, हे 3 ते 4 टॉपिक मी मेजर सब्जेक्ट मध्ये टाकतो. आणि एक तुमचे जे सब्जेक्ट पडतात ना, बघा, 3 सेक्शन मध्ये स्वतःला डिवाइड करा. एक तुमचा मेजर सेक्शन जो मशीन पॉवर सिस्टम, एक तुमचा बेसिक वाला सेक्शन, याच्यामध्ये सगळे बेसिक टॉपिक, आणि एक तुमचा मिसलेनियस टॉपिक, है ना, मिसलेनियस टॉपिक, हा एक टॉपिक पडतो. याच्यामधले ह्या बेसिक टॉपिकवर ऑलरेडी आपली लढाई चालू आहे. मी डेली लाईव्ह सेशन कंडक्ट करतोय. विश्वास ठेवा, त्याच्या बाहेरचा क्वेश्चन नाही. भरपूर पेपर बघितले बाळांनो. मला माहिती एक्झामला कोणत्या लेवल पण जाऊ शकतात. हे मी आज बोलतोय. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि एक्झाम झाल्यावर कमेंट करायला या की मास्टर काय बोलला होता. हे जे बाकीचे 2 सेक्शन आहे ना, या मिसलेनियसचा कंप्लीट रेकॉर्डिंग व्हिडिओ 249 ला माझ्या चॅनलवर मी टाकला होता. कारण सध्या लाईव्ह जाणं प्रत्येक टॉपिकला शक्य नाहीये. छोट्या छोट्या पैशामध्ये मी मांडणी केली होती. म्हणजे बघा, बेसिक पण कव्हर करून दिलंय, मिसलिनियस पण कव्हर करून दिलंय, आणि जसं मी प्रॉमिस केलंय, है ना, तसं या मेजर टॉपिकला मी खूप लवकर तुम्हाला लाईव्ह येणार, जसं बेसिक संपलं तिथून. म्हणजे 110 मार्काचं सर समजून गेलं, पण हे जे नॉन टेक 40 मार्क आहे ना, याच्यामध्ये कुठेतरी गफलत होतोय. चला, या नॉन टेकला ना थोडंसं सिम्प्लिफाय करूया. खूप मुलं बोलले सर नॉन टेक वर बोला. नॉन टेक मध्ये बाळांनो, एक तुमचा ऍप्टी येतो, एक तुमचा रिझनिंग येतो, आणि एक येतो तुमचं मराठी. बरोबर आहे. या 3 सेक्शनला लढाई आहे. या 3 सेक्शन मध्ये ना ऍप्टी आणि रिझनिंग, है ना, ऍप्टी आणि रिझनिंग करता मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं, जसं अनाऊन्स केलं होतं, आपल्या चॅनलला डेली सेशन कंडक्ट होणार आहे केपी सरांचे, है ना. आणि तुम्हाला केपी सरांचा एक्सपिरियन्स वगैरे खूप चांगला माहिती आहे. मी तुमचं नॉनटेक पण सिम्प्लिफाय करून दिलं. सरांना लाईव्ह घेऊन येतोय बाळांनो, तुमच्यासाठी तेवढी प्रॅक्टिस करून घ्या. कमीत कमी या ऍप्टी जे 10 मार्काचं येणार आहे ना, 10 मार्काचं, याच्यामध्ये तुमचे 4 ते 5 मार्क, आणि हे रिझनिंगचे 20 मार्काचे येते ना, 10 ते 12 मार्क जरी तुम्ही मिळवले ना, तरी भरपूर झालं. कारण टेक्निकलच्या 110 मार्काची गॅरंटी मी तुम्हाला सांगतो की कसं प्रिपरेशन करायचं. डेली लाईव्ह येत राहा, मी तुम्हाला गायडन्स करत राहील. या मराठी विषयी जरासं बोलूया, है ना. मराठीमध्ये बाळांनो, काही मी मराठीवर खूप लवकर 1-2 रेकॉर्डेड सेशन घेऊन येईल, इम्पॉर्टंट टॉपिकचे, आणि थोडेसे क्वेश्चन सुद्धा तुमच्याकरता आणेल. पण हा जो मराठी विषय आहे ना, त्याच्यामध्ये काय काय वाचलं पाहिजे ना, थोडंसं बघूया. बघा, मराठीला पेपर बाळांनो खूप सिंपल येतो, कारण मराठी आपण लहानपणापासून बघितलं असतं. प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण
एक्झामला जाताना काहीच वाचून जात नाही. सगळं असं विचार करून जातो, अरे मराठी आहे ना करून घेऊ. असं बिलकुल होत नाही. थोडासा फोकस करावा लागेल. या मराठी करता क्वेश्चन बघा कुठून येतात, है ना? पहिली गोष्ट म्हणजे म्हणी, है ना? म्हणी कळतात ना रे, लहानपणापासून ऐकतो आपण, वेगवेगळ्या म्हणी ऐकतो. तर म्हणीचे फक्त नॉर्मल अर्थ विचारून घेतात. काखेत कोळसा गावाला वळसा, है ना? अशा काही म्हणी ज्या थोड्याफार मला माहिती आहे सांगतोय. पण या म्हणीचा नॉर्मल अर्थ माहित असला पाहिजे. जर बऱ्यापैकी लहानपणापासून ऑब्झर्वेशन केलंय, करून घेणार. म्हणीनंतर बाळांनो, है ना? शुद्धीकरण. शुद्धीकरण म्हणजेच काय माहिती का? तुम्हाला एखादं अशुद्ध वाक्य देतात, है ना? जसं मी म्हणू शकतो, आज आज है ना, माझा उपवास आहे, असं देणार आहे ना. बघा मी उपवासाला काय लिहिलंय, उपवासा. वाचता आलं पाहिजे, ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, बस तेवढाच आयडेंटिफाय करा असतो, बाकीचं काहीच नाही. याच्यानंतर तुम्हाला ना रिकामी जागा भरा देईल, की या रिकाम्या जागेत कोणता शब्द परफेक्टली बसतो, है ना. फॉर एक्झाम्पल, ती ती गावाला गावाला डॅश गेली, गेला, गल्या, है ना, असे काहीतरी ऑप्शन देणार. तर काही क्वेश्चनची लेवल इतक्यापर्यंतही असते. नंतर तुम्हाला एक पॅराग्राफ देतात, है ना, पॅराग्राफ देतात आणि त्याच्यावर प्रश्न विचारून घेतात. जर या 10 मार्काचा मी विचार केला ना, या 10 मार्काचा, तर नाही काहीतरी तुम्ही हे नॉर्मल जरी करून गेले ना, तरी 5-6 मार्क कुठंच नाही गेले. आता स्वतःला विचारा, जसा पहिला प्रश्न विचारला होता, मी कुठे उभा आहे? तर बघा, जर तुम्ही एवढं जरी करून घेतलं, याचे 5 मार्क मराठीचे पकडा, है ना, 5 मार्क मराठीचे पकडा, 5 मार्क ऍप्टीचे पकडा 10, आणि 10 मार्क याचे पकडा 20 मार्क. 40 पैकी तर मला 20 मी कमीत कमी घेऊ शकतो, मी कमीत कमी बोलतोय. बाकी ह्या 50 क्वेश्चन पैकी ना 35 प्लस क्वेश्चनची स्वतःची ॲबिलिटी ठेवा, की मी 35 प्लस क्वेश्चन करेक्ट मार्क करून येईल. 35 क्वेश्चन म्हणजे जवळ तुमचे 35 प्लस बोलतोय मी, आता ते 40च्या आसपास पण जाऊ शकतात, पेपरच्या डिफिकल्टीवर डिपेंड आहे. पण या 35 क्वेश्चन मध्ये जरी तुम्ही केले, तरी 70 ते 75 मार्क इथून होतात. म्हणजे जवळ तुम्ही 95च्या आसपास स्कोर असाच कव्हर करून घेतात. कट ऑफ किती जाईल सांगता येत नाही, कारण पेपरची लेवल वेगवेगळी असते. पण जर हा पॅटर्न फॉलो केला, है ना, म्हणून बोलतोय, कुठंतरी एक सिरीज चांगली पकडा, जिथं तुम्हाला क्वालिटी चांगली भेटते ना, तेच क्वेश्चन पकडत राहा. कोणीतरी उगच येतंय, तुमचा 2-3 तास टाइमपास करतंय ना, तर त्याच्या नांदी लागू नका. बाकी डिसिजन तुमचं असेल काय करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आयटीआयची लेवल ओळखा, है ना. उगच कोणतरी येतंय आणि तुम्हाला सपोज जेईचे क्वेश्चन्स करवतोय ना, त्या लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिस करून तुमचा सिलेक्शनला काही फायदा होणार नाही. तुम्हाला मनाला खूप भारी वाटेल, की माझी खूप चांगल्या लेवलचे स्टडी होते, पण एक्झामला जेव्हा बेसिक क्वेश्चन विचारले जातात ना, तेव्हा ऍडव्हान्स नॉलेज काहीच कामं येत नाही. बेसिक बाळांनो, बेसिक असतं, ते बेसिकच्याच फॉर्म मध्ये वाचावं लागतं, नाही तर क्वेश्चन हँडल होत नाही. त्याच्यामुळं मार्केटला जितकाही गोष्टी चालू आहे ना, स्वतःची लेवल ओळखा, की मला कोणत्या लेवलचा पेपर द्यायचा आहे, माझ्या सिलेबसला किती लेवल पर्यंत येणार आहे ना, तितक्याच लेवलची भर भरून सगळ्या टॉपिकचा अभ्यास करा. सिलेक्शन कुठे जाणार नाही. स्वतःला टार्गेट द्या. मी व्हिडिओ टाकत राहील, काळजी करू नका, की टाइम मॅनेजमेंट सुद्धा कसं करता येईल तुमच्या विद्युत सहाय्यकला. पण इम्पॉर्टंट म्हणजे माझं टार्गेट क्लिअर असलं पाहिजे. 35 तर कमीत कमी करायचे, जास्त जितके झाले तितके चांगलं. हा पहिला मुद्दा. आणि मला नॉन टेक मध्ये 40 पैकी कमीत कमी 20 ते 25 मार्क घ्यायचे. सिलेक्शन कुठंच जात नाही. असा माइंडसेट करून गेले ना, तर एक्झामला डोकं खूप शांत राहतं, आणि मग पेपर कसा आला ना, गडबड होत नाही. जाऊ दे, झालं मला तर 20-25 मार्क पाहिजे ना, होऊन जाईल माझं, एक सॅटिस्फॅक्शन असतं. क्लिअर आहे. व्हिडिओ आवडला असेल बाळांनो, तर नक्की शेअर करा. तुमचे आणखी काही कमेंट्स असतील, है ना, काही तुमचे व्ह्यूज असतील, तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला त्याचीही अनालिसिस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करत राहा. डेली लाईव्ह लेक्चर यायला विसरू नका. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जितकंही इथून घेता येईल तितकं घ्या. आमच्याही क्वालिटीमध्ये काही प्लस मायनस झालं, कमेंट बिंदास करा, कारण कोणीच परफेक्ट नसतं. तुम्ही तुम्ही जाणकार आहात, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तुम्ही वाचतात, बरोबर आहे. आम्ही तर तेच टॉपिक सांगत आहोत. तुमची रीडिंग जास्त असते, त्याच्यामुळे तुम्हाला आमच्याही क्वालिटीमध्ये प्लस मायनस वाटतं, पूर्ण अधिकार आहे. प्लीज कमेंट करत राहा, आम्ही इम्प्रूव्ह करत राहू, आणि तुमच्या सिलेक्शन पर्यंत तुमच्या सोबत नक्की राहू बाळांनो. चला, इथे पूर्णविराम घेतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचं डिस्कशन घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.